नगर दक्षिणेचा मोठा गाजावाजा होऊनही अद्याप या ठिकाणी कोणत्याही पक्षानं उमेदवार घोषित केलेला नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची परिस्थिती पसरली आहे। काँग्रेस सोडून भाजपात दाखल झालेले युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्याच नावाची केवळ चर्चा असून राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे पक्ष सोडावा लागलेल्या सुजय विखेंच्या विरोधात आता राष्ट्रवादीला सक्षम उमेदवार मिळत नसल्याचं दिसतंय। राष्ट्रवादीकडून आमदार अरुण जगताप तथा संग्राम जगताप यांच्या नावावर विचार सुरू असताना अद्याप तशी घोषणा होत नसल्याने आघाडीमध्ये सस्पेन्स वाढल्याचं चित्र आहे। अहमदनगर दक्षिण मतदारसंघामध्ये सध्या जर आपण पाहिलंय तर अत्यंत चुरशीची लढत होणार याचा अंदाज आपल्याला आलेला आहे। मात्र एक गोष्ट आजही स्पष्ट झालेली नाही की भारतीय जनता पार्टीतर्फे कोण उमेदवार असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतर्फे कोण उमेदवार असेल। कारण जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या वतीने प्रथम अरुण काका जगताप यांचं नाव चर्चेत आलेलं होतं। त्यानंतर आता संग्राम जगताप यांचंही नाव चर्चेत आलेलं आहे। मात्र अद्यापही या दोघांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालेली नाही। तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले सुजय विखे यांचेही नाव चर्चेत आहे। तर सध्याचे विद्यमान खासदार दिलीप गांधी हे सध्या दिल्लीमध्ये तळ ठोकून आहेत। त्यामुळे आता या दोघांच्या लढाईत नेमकं कोणाला तिकीट जाईल याचे एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। त्यामध्येच भामदास बेर्डे जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी मध्ये मला निवडणूक लढवायची अशी इच्छा व्यक्त केली होती। त्यामुळे आता हा एक मोठा संभ्रम निर्माण झालाय की भारतीय जनता पार्टीतर्फे कोणाला उमेदवारी दिली जाणार आहे। त्यामुळे एकंदरीत पाहिलं तर नगरचं जे राजकारण आहे सध्या गुंतागुंतीचं चाललेलं आहे। दिल्लीमध्ये जे तळ ठोकून बसलेले दिलीप गांधी यांचे सुपुत्र काल नगरमध्ये आले आणि त्यांनी सुद्धा एकदा कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी चालू केलेल्या आहेत। त्यामुळे अजून एक मोठा कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय की नक्कीच ही उमेदवारी कोणाला मिळणार आहे। त्यामुळे आता जोपर्यंत पक्ष उमेदवारी जाहीर करत नाही राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना युती तोपर्यंत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम हा निर्माणच झालेला असेल। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पहिल्याच यादीमध्ये विखेंच्या विरोधात उमेदवार रिंगणात उतरवणं गरजेचं असताना राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला अद्यापही दक्षिणेसाठी चेहरा मिळत नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय। राष्ट्रवादीच्या नेत्यांची भली मोठी फळी दक्षिणेसह जिल्ह्यात असताना देखील उमेदवार जाहीर न होणं म्हणजे राष्ट्रवादीला स्वर्गीय राजीव राजळे यांची कमतरता भासत असल्याचं जाणवतंय। 2014च्या लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतलेल्या स्वर्गीय राजळेंच्या अकाली मृत्यूनं ही पोकळी निर्माण झाली आहे। आज राजळे असते तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीकडून त्यांनाच उमेदवारी दिली गेली असती। कारण आज उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीमध्ये राजळेंसारखा नेता नसल्याची जाणीव कदाचित राष्ट्रवादीला होत असेल। उत्कृष्ट वक्ता, उत्कृष्ट संसदपटू आणि उच्च शिक्षित म्हणून स्वर्गीय राजीव राजळेंची ओळख होती। मागील 2 पंचवार्षिक त्यांनी खासदारकीसाठी प्रयत्नही केले, मात्र दुर्दैवानं त्यांना अपयश आलं होतं। आज मात्र ते असते तर नगर दक्षिणेत राष्ट्रवादीपुढे उभा राहिलेला प्रश्न केव्हाच सुटला असता, असं काही नेते खासगीत सांगतायत। त्यामुळे विखेंसारख्या मातबर उमेदवाराच्या विरोधात उमेदवार देण्यात राष्ट्रवादीची मोठी कसरत होत असताना स्वर्गीय राजीव राजळेंची कमतरता किंवा उणीव भासत असताना असाच एखादा चेहरा राष्ट्रवादी शोधत आहेत। त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडते हे काही दिवसातच स्पष्ट होणार असून जगताप पितापुत्रांपैकी एक की आणखी कुणी हे पाहणंही तितकंच औत्सुक्याचं होणार आहे। न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, एसएन मीडिया, अहमदनगर।